तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्लीत दौऱ्यावर जाणार आहेत आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांची दिल्लीमध्ये त्या भेट घेणार आहेत आणि फडणवीस यांच्या दौऱ्यानंतर सुनेत्रा पवारांचा हा दिल्ली दौरा होतोय। त्यामुळे निश्चितच सुनेत्रा पवार यांच्या या दिल्ली दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे। उपमुख्यमंत्री पदाची धुरा आता हाती घेतल्यानंतर पहिलाच हा दिल्ली दौरा असणार आहे। राज्यातल्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात या बैठकीमध्ये काही चर्चा होतीये का पाहायचंय। त्याचप्रमाणे राज्यसभेची जी रिक्त झालेली त्यांची जागा आहे त्या जागेवर राष्ट्रवादीकडून कोणाची निवड होणार या मुद्द्यावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या या दिल्ली दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं आणि राष्ट्रवादीचं विरोधकांचंही लक्ष आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या बरोबर जोडल्या गेल्यात। सीमा, आज सुनेत्रा पवार यांचा हा सगळा कार्यक्रम आपण पाहिला। सिद्धिविनायक मंदिरामध्ये आपण सध्या आहात। देवगिरी बंगल्यावरून त्या निघालेल्या आहेत, ती दृश्य आता आपण दाखवली। एकंदरीतच आज दिवसभर भरगच्च कार्यक्रम असणार आहे आणि त्यानंतर दिल्लीचा दौरा असणार आहे। काय नेमके आणखी सविस्तर तपशील? अनुपमा, पुढील काही दिवस महाराष्ट्रासाठी आणि या नवीन घडामोडीसाठी पुढील काही दिवस पक्षासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आणि इतर पक्षांसाठी सुद्धा पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे आणि त्याची सुरुवात आजपासून होते। याची सुरुवात आजपासून सुनेत्रा पवार अर्थात सिद्धिविनायक मंदिरामध्ये येऊन बाप्पाचं दर्शन घेऊन या सगळ्या घडामोडींना, या सगळ्या कारभाराला सुरुवात करणार आहे। आज 10 वाजता उपमुख्यमंत्री पदाचा पदभार त्या स्वीकारतील आणि त्यानंतर सक्रियपणे सरकारमध्ये त्या सहभागी होतील। आज पहिली कॅबिनेट बैठकीला त्या उपस्थिती लावतील आणि त्यानंतर भेटीगाठीला सुरुवात करणार आहे। जसं तू म्हणालीस की आजचा त्यांचा दिल्ली दौरा हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। त्याला कारण म्हणजे मागील काही दिवसांपासून म्हणजे अजित पवार यांच्या निधनानंतर विलीनीकरणाची चर्चा, अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक जागा या रिक्त झालेल्या आहेत। सुनेत्रा पवार सुद्धा यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ती जागा सुद्धा रिक्त आहे। त्यामुळे या सगळ्या घडामोडींवरती त्यांचा आजचा दौरा हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्याच सर्वोच्चपदी म्हणजे ज्यांच्याकडे सध्या निर्णयाचे संपूर्ण अधिकार आहेत किंवा निर्णय त्या घेऊ शकतात अशा त्या सध्या व्यक्ती आहेत। त्यामुळे आज संध्याकाळी दिल्लीमध्ये ज्या भेटीगाठी होणार आहेत त्या भेटीगाठीला अर्थात महत्त्व प्राप्त झालेलं आहे। मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये सध्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का हा प्रश्न उपस्थित होत असताना अमित शहा यांच्यासोबत या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। दुसरं म्हणजे आता उपमुख्यमंत्री पदाची धुरा तर सुनेत्रा पवार यांनी घेतलेली आहे, त्यांनी त्या या पदावरती विराजमान झालेले आहेत। मात्र सध्या राष्ट्रीय अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हे कोणाकडे जाणार हा एक प्रश्न उपस्थित केला जातोय। या विषयावरती सुद्धा, या मुद्द्यावरती सुद्धा आजच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। आणि सोबत जसं आता ओमने सांगितलं आणि उर्वशीने सांगितलं की राज्यसभेची जी जागा सध्या रिक्त आहे त्या रिक्त जागेवरती पार्थ पवार यांची वर्णी लागणार की पक्षामधून इतर नेत्यांची वर्णी लागणार हा एक प्रश्न आहे। त्यामुळे हे जे 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत या मुद्द्यांवरती चर्चा होण्याची शक्यता आहे। आणि सोबतच जसे आता ज्या पद्धतीने घडामोडी घडत आहेत त्या दिल्ली दौऱ्यानंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय समीकरण बदलणार का हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो निर्माण होतोय। पडद्यामागे अर्थात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडतात। शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, हे दोन्ही नेते सुद्धा या सगळ्या घडामोडींवरती सध्या नजर ठेवून आहे। त्यामुळे सुनेत्रा पवार या अमित शहा यांच्या सोबत होणाऱ्या भेटीमध्ये नक्की काय चर्चा होते आणि त्यानंतर कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये समीकरण बदलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मुंबईमध्ये आज अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडतात। थोड्याच वेळामध्ये सिद्धिविनायक मंदिरामध्ये सुनेत्रा पवार येतील, बाप्पाच्या चरणी त्या लीन होतील, आशीर्वाद घेतल्यानंतर चैत्यभूमीवरती जातील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील आणि त्यानंतर पक्ष कार्यालयामध्ये जाऊन पक्षाचे मंत्री, नेते यांच्याशी त्या चर्चा करतील। अगदी सीमा, सिद्धिविनायकच्या गाभाऱ्यातली आपण दृश्य पाहतोय। काही ऑफिसर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत कारण काही वेळामध्ये सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आहेत आता आणि त्यांचा ताफा पोहोचणार आहे, त्या दृष्टीने सगळी तयारी झालेली पाहायला मिळते। जरूर या सर्व दौऱ्यावर आणि या घडामोडीवर लक्ष ठेवून राहा। आपण वेळोवेळी या संदर्भातली माहिती तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।